तर आज आपण काय करणार आहोत की रासायनिक अभिक्रियेचे प्रकार ओळखणे, यामध्ये आपण आता एक दुसरी अभिक्रिया पाहणार आहे आपण. 4 अभिक्रियेचे प्रकार आपण शिकलोय का नाही, म्हणजे जसं संयोग अभिक्रिया, विस्थापन अभिक्रिया, अपघटन अभिक्रिया आणि दुहेरी अपघटन अभिक्रिया. बरोबर आहे. त्यातले आपण संयोग अभिक्रिया पाठीमागच्या तासाला बघितली. बरोबर आहे. आता आज आपण एक दुसरी अभिक्रिया ओळखूया. आता त्यासाठी आपण काय करूया की प्रयोगाद्वारे आपण ते सिद्ध करूया. बरोबर आहे. तर आज आपण बघणार आहे की जस्तावर सल्फ्युरिक आम्लाची विरल सल्फ्युरिक, विरल म्हणजे हे कॉन्सन्ट्रेटेड नाहीये, तीव्र नाहीये, तर कसं आहे विरल आहे. म्हणजे काय केलंय तर हे डायल्यूट केलेलं आहे. हे काय केलेलं आहे डायल्यूट केलेलं आहे, त्यामुळे तीव्र नाही. 98% नाही. 98% जर हातावरती जरी पडलं तर ते पूर्ण आपली कातडी जळून जाते, लक्षात घ्या. तसं नाही, हे कसं आहे विरल आहे. आता या ठिकाणी पहा, याच्यामध्ये जस्ताची पूड आहे. जस्त हा धातू झिंक म्हणतो त्याला इंग्लिश मध्ये आपण, नाही तर ही जस्ताची पूड आहे. आपण काय करूया तर सर्वसाधारणपणे ही जी परीक्षा नळी आहे बघा, ऐका नाही, आणि हे परीक्षा नळी हिला आपण काय केलंय, हे रबरी बोच आहे. या रबरी बोचला आपण काय केले, यल आकाराची काय केलेले पाईप बसवलेले. बरोबर आहे. आणि त्याला पुढे रबरी पाईप आहे. बरोबर आहे. आपण आता काय करूया तर थोडीशी जस्ताची पूड याच्यामध्ये घेऊया. ठीक आहे. जस्ताची पूड मी काय करतो, थोडीशी घेतो. बघा मी काय केलं तर याच्यामध्ये जस्ताची पूड घेतली. बरोबर आहे. आता ही जस्ताची पूड जी आहे तर ह्या जस्ताच्या पूड मध्ये काय करूया तर हे विरल सल्फ्युरिक आपण आम्ल टाकूया. आणि टाकल्यानंतर त्याची काय होणार आहे रे, रासायनिक अभिक्रिया होणार आहे. बरोबर आहे. काय होणार आहे, रासायनिक अभिक्रिया. आणि रासायनिक अभिक्रिया होऊन यातून हायड्रोजन वायू बाहेर पडणार आहे. पाहूया, तुम्हाला दिसतो का ते बघूया. मी हे जस्तची पूड आहे याच्यामध्ये बुडेल एवढे ड्रॉप टाकतो, अगदी डायरेक्ट ते ओतून द्यायचं नाही. तर काय करायचं, जस्ट जस्ताची पूड आतमध्ये बुडेल इतपत आपण काय करूया की त्याच्यामध्ये ओतूया. आणि लगेच हे काय करूया त्याला बसवूया जाम. ओके. आणि हे याच्यामध्ये बुडवूया आपण. निघतात का बुडबुडे? म्हणजे हे बुडबुडे कशाचे निघतात तर हायड्रोजन वायू तयार होतो. कारण हायड्रोजन वायू आपल्याला दिसत नाही, तो रंगही नाही, म्हणून ओळखायचा कसा तर याच्यामध्ये बुडबुडे दिसतात बघा. दिसतात का बुडबुडे? यावरून आपल्याला काय सांगता येतं की जस्ताची पूड म्हणजे झिंक आणि सल्फ्युरिक ऍसिड यांची रासायनिक अभिक्रिया झाली. बरोबर आहे. यांची काय झाली, रासायनिक अभिक्रिया झाली. रासायनिक अभिक्रिया होऊन काय तयार झालं, हायड्रोजन वायू त्यातनं काय झाला, हायड्रोजन वायू मुक्त झाल्यानंतर यामध्ये शिल्लक अजून एक उत्पादित तयार होतं. कोणतं तर झिंक सल्फेट. कोणतं, झिंक सल्फेट. या परीक्षा नळीमध्ये झिंक सल्फेट शिल्लक राहील आणि त्यातनं हा काय झाला तर हायड्रोजन वायू मुक्त झाला. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करता येतं की सांगता येतं. आता तुम्ही याचं निरीक्षण काय केलं रे, काय निरीक्षण केलं तर अभिक्रिया तीव्रपणे घडून येते आहे का नाही. आपण जेव्हा त्यामध्ये सल्फ्युरिक आम्ल टाकलं तेव्हा लगेच काय झालं की सल्फ्युरिक ऍसिड आणि ती झिंक यांची अभिक्रिया झाली. बरोबर आहे. मग आता अभिक्रिया झाली तर याच्यामध्ये बघा सल्फ्युरिक आम्ल आणि झिंक यामध्ये अभिक्रियाकारक जास्त अभिक्रिया घडवून आणणार कोण आहे तर झिंक आहे. बरोबर आहे. म्हणजे जास्त अभिक्रियाकारक, जास्त क्रियाशील असलेला अभिक्रियाकारक कमी क्रियाशील असलेल्या अभिक्रियाकारकाबरोबर काय होतो, संयोग पावत नाही, अभिक्रिया घडवून आणतो. आणि अभिक्रिया घडवून आणल्यानंतर त्यातनं हायड्रोजन वायू मुक्त होतो. बरोबर आहे. मग आपण ह्याला अभिक्रिया काय झालं याच्यामध्ये तर याच्यामध्ये काय झालं तर विस्थापन झालं. काय झालं, विस्थापन झालं. म्हणजे त्यातनं हायड्रोजन वायू बाजूला निघाला आणि त्याच्या जागेला काय झाला झिंक त्या सल्फेट ग्रुपला अटॅच झाला. बरोबर आहे. पहा काय झालं रे तर हा जास्त क्रियाशील हा झिंक धातू आहे. बरोबर आहे. जास्त क्रियाशील हा काय झिंक धातू आहे. या झिंक धातूची
झिंक आपण पूड घेतली, त्याची काय घेतली, पूड घेतली आणि त्याच्यामध्ये काय टाकलंय रे, विरल H2SO4 टाकले. काय टाकलंय, H2SO4 आणि याची अभिक्रिया घडून आली आणि काय झालं की यामधला हायड्रोजन वायू मुक्त झाला, बरोबर आहे. आणि हा झिंक जो आहे त्या झिंकचे आयन काय झाले, सल्फेटची सल्फेट बरोबर त्याची अभिक्रिया होऊन काय झालं, झिंक सल्फेट तयार झालं आणि त्यातनं बाहेर काय निघालं, H2O हा वायू बाहेर पडला, बरोबर आहे. आता यामध्ये जास्त अभिक्रियाशील हा धातू आहे, झिंक हा जास्त अभिक्रियाशील आहे. तो काय झाला की झिंकचे आयन काय झाले, SO4 बरोबर काय झाले, जॉईन झाले, अटॅच झाले आणि झिंक सल्फेट तयार झालं आणि त्यातून काय झालं, हायड्रोजन वायू बाहेर पडला, म्हणजे त्याचं विस्थापन झालं आणि म्हणून या अभिक्रियेला काय म्हणतो आपण, विस्थापन अभिक्रिया असं म्हणतो. आपण आता काय केलं की बोर्डवरती आपण अभिक्रिया पाहिली, बरोबर आहे. अभिक्रियामध्ये काय झालं तर हायड्रोजन वायूचं काय झालं, विस्थापन झालं. आता ह्या अभिक्रिया घडत असताना तुम्ही निरीक्षण केलं, काय काय निरीक्षण केलं रे, काय तुम्हाला निरीक्षणामध्ये काय दिसलं, काय होतं की जेव्हा काय होतं अभिक्रिया तीव्रतेने घडून येते तेव्हा रंगहीन वायू मुक्त झालेला दिसतो आपल्याला, आहे की नाही. म्हणून आपण काय केलं रे, त्यासाठी बिकर मध्ये आपण पाईप टाकलेली, का तर हायड्रोजन वायू हा रंगहीन आहे आणि रंगहीन असल्यामुळे डोळ्यानं दिसत नाही आपल्याला. या पाईपच्या तोंडाला वगैरे दिसल का आपल्याला, सुद्धा सध्या तो बाहेर पडतो, दिसतोय का आपल्याला, काय तर हायड्रोजन वायू हा रंगहीन आहे. त्यामुळे आपल्याला जर बघायचं असेल त्याला, तर कोणताही वायू जर आपण पाण्यामधून प्रवाहित केला तर काय होतं त्याचे, बरोबर आहे. आणि म्हणून आपल्याला ते ओळखण्यासाठी अभिक्रिया झाली का नाही हे ओळखण्यासाठी आपल्याला काय करावं लागलं, तर ती पाईप आपल्याला पाण्यामध्ये बुडवावं लागलं, आहे की नाही. आता काय वैशिष्ट्य, हे विस्थापन अभिक्रिया आपण, बरोबर आहे. म्हणजे एखाद्या पदार्थातील अणू किंवा अणूचा गट दुसऱ्या पदार्थातील अणू किंवा अणूच्या गटाबरोबर काय होतो, जागा घेतो, आहे का नाही. म्हणजे काय झालं, H2 तिथनं निघून गेला, H2 ची जागा कोणी घेतली, झिंकने घेतली, बरोबर आहे का नाही. आणि मग काय झालं रे, दुसरं अणूचं हायड्रोजन अणूचं विस्थापन झालं, बरोबर आहे. झिंकनं त्याची जागा घेतली नंतर हायड्रोजनचं काय विस्थापन झालं, म्हणून ह्या अभिक्रियेला काय म्हणतो आपण, विस्थापन अभिक्रिया म्हणतो. आता याची काय वैशिष्ट्य सांगता येतील रे, आपल्याला काय वैशिष्ट्य सांगता येतील, तर या अभिक्रियेमध्ये दोन अभिक्रियाकारक आहेत, बरोबर आहे. कोणती दोन अभिक्रियाकारक, झिंक आणि सल्फ्युरिक अम्ल, झिंक आणि सल्फ्युरिक अम्ल या दोन अभिक्रियाकारक याच्यामध्ये भाग घेतात आणि उत्पादित किती तयार होतात, दोन उत्पादित तयार होतात. किती होतात, दोन उत्पादित तयार होतात. एक म्हणजे हायड्रोजन वायू आणि दुसरा म्हणजे झिंक सल्फेट. कुठलं तयार होतं, झिंक सल्फेट, ZnSO4 असं होतो. म्हणजे दोन अभिक्रियाकारक भाग घेतात आणि दोन उत्पादित तयार करतात. फक्त यात काय झालं रे, विस्थापन झालं, अणूंचं किंवा अणूच्या गटाचं विस्थापन झालं आणि विस्थापन होऊन दोन उत्पादित तयार होतात. म्हणून अशा प्रकारची जी अभिक्रिया आहे तिला आपण काय म्हणतो, विस्थापन अभिक्रिया म्हणतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी जस्त ही जो धातू आहे त्याला झिंक म्हणतो इंग्लिश मध्ये आपण, तर या जस्त धातूमुळं H2SO4 मधील काय झाला, वायू H2 वायू काय झाला, मुक्त झाला, म्हणजे तो विस्थापित झाला. आणि म्हणून या ठिकाणी आपण ह्या जो रासायनिक बदल घडून येतो, हा जो रासायनिक बदल घडून येतो या बदलाला आपण काय म्हणतो, विस्थापन अभिक्रिया असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, विस्थापन अभिक्रिया असं म्हणतो. आलं लक्षात सगळ्यांच्या, ओके.